हॅलो नमस्कार, मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत व्हीट फ्लावर जागरी केक, म्हणजेच गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला केक। अगदी पौष्टिक हा केक आहे। घरच्या घरी तुम्ही सर्व महिला हा केक सहज बनवू शकता। कमीत कमी साहित्य लागतं आणि लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत हा केक अगदी हेल्दी सुद्धा आहे। ज्यांना डायबिटीज आहे त्यांना सुद्धा हा केक घरच्या घरी बनवून तुम्ही खाऊ शकता। ज्यांना क्रीमचे केक आवडत नाहीत तर त्यांच्यासाठी खास आणि स्पेशल अशी ही आजची रेसिपी आहे। जास्त तर करून याच केकच्या मला जास्त ऑर्डर असतात, तर आजची ही रेसिपी तुम्हाला कप मेजरमेंट प्लस वाटीच्या मेजरने सुद्धा मी सोप्यात सोपी करून सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथं मी 6 इंचाचा टीन घेतलेला आहे। हा केक टीन आज आपण हाफ केजीचा केक बनवणार आहोत आणि त्याला तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे। आता ज्यांच्याकडे हा केक टीन नसेल तर त्यांनी कुकरचा डब्बा घेतला तरी चालेल आणि त्या कुकरच्या डब्याला तुम्ही तेलाने ग्रीस करून घ्या। ही झाली आपली पहिली स्टेप। आता दुसरी स्टेप, ओटीजी आपल्याला सर्वात अगोदर हा प्रीहीट करायला 10 मिनिटांसाठी ठेवायचा आहे। ज्यांच्याकडे ओटीजी नसेल तर त्यांनी कुकरमध्ये एक कुकरचीच प्लेट टाकून तो 10 मिनिटं बारीक गॅसवर प्रीहीट करायला ठेवायचा आहे। आणि नंतर आता ही तिसरी स्टेप, सर्वात अगोदर आता आपण बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपण 1/4 कप बटर घ्यायचा आहे। आता इथं 1/4 कप मेल्टेड बटर घेतलेला आहे। तर आता ज्यांच्याकडे मेजर कप नसतील त्यांनी काय करायचं, कुठलीही एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीनुसारच सर्व प्रमाण घ्यायचं आहे। आता इथं मी 1 कप घेतला तर तुम्ही 1 वाटी घ्या, कुठलीही असू द्या, तर त्या वाटीनेच तुम्ही 1/4 कप बटर घ्या। आता इथं मी अर्धा कप दही घेतलेला आहे। दही फ्रेश वापरायचं आहे, रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे। फ्रीजमधलं ठेवलेलं दही घ्यायचं नाही आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये दही ठेवलं असेल तर ते 2 तास अगोदर बाहेर काढून ठेवा आणि नंतरच ते वापरा। तर इथं अर्धा कप आपण दही घेतलंय, तर वाटीनुसार अर्धा वाटी दही तुम्ही घेऊ शकता। आता इथं सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत। तर मी इथं बघा चाळणी घेतली आणि 3/4 कप इथं मी गूळ पावडर घेतलेले आहे आणि ती चाळून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडेसे बारीक खडे वगैरे असतात, यासाठी आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, अदरवाईज तुम्ही तशीही टाकू शकता। आता इथं 3/4 कप मी गूळ पावडर टाकली, तर तुम्ही 3/4 वाटीने ही गूळ पावडर घेऊ शकता। कुठलंही प्रमाण घ्या, कुठलीही एक वाटी घ्या आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण घ्यायचं। मी इथं जे प्रमाण बोलल ते तुम्ही वाटीने घ्या। इथं आता 1/4 कप मी मिल्क पावडर टाकलेले आहे, तर तुम्ही इथं वाटीच्या साह्याने सुद्धा 1/4 वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे। 250 ml च्या कपाने मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच मी आता 1 TSP बेकिंग पावडर घातली, हाफ TSP सोडा घातलेला आहे। आता 1 TSP, तुमच्याकडे जर हे मेजर स्पून नसतील तर तुम्ही साधा खायचा पोह्याचा जो चमचा आहे तो तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं बघा हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। हे चाळून घेणं खूप गरजेचं आहे, कारण की चाळून घेतलं तर पीठ आपलं सर्व इन्ग्रेडियंट्स हे हलकं होऊन जातं। आता स्पॅच्युलाने व्यवस्थित हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। इथं मी गव्हाचं पीठ एकदाच चाळले, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसऱ्या बाउलमध्ये 2दा हे गव्हाचं पीठ चाळून सुद्धा घेऊ शकतात, कारण की तुम्ही जेवढं चाळाल तेवढं आपले हे पीठ आहे ते हलकं होतं आणि बेक होण्यास ते लवकर मदत होतं। आता बघा मी इथं आहे ज्या इन्ग्रेडियंट्समध्येच बघा अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलेलं आहे। दूध आता मी किती घालायचं ते सांगत नाही, परंतु अगदी 2 टेबलस्पून मी दूध इथं घातलेलं आहे, कारण की आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे। कारण की कुठलेही तुम्ही स्क्रॅचचे केक बनवत असाल तर त्याचं बॅटर हे घट्टच राहिलं पाहिजे। प्रीमिक्सचं बॅटर हे थोडंसं याच्यापेक्षा पातळ असतं, परंतु स्क्रॅचचे केक बनवताना बॅटर आपलं थोडंसं घट्ट ठेवायचं आहे। आणि सर्वात इम्पॉर्टंट अशी ही आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकायचं म्हणजे टाकायचं। तर इथं 1 टेबलस्पून व्हिनेगर, आपलं खायचं व्हिनेगर आहे, प्लेन व्हिनेगर, ते टाकायचं आहे आणि नंतर आपण बघा व्यवस्थित आपलं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवतो तर गव्हाचं पीठ हे थोडंसं जड असतं, तो फुलण्यास थोडासा टाईम लागतो, म्हणून आपल्याला इथं व्हिनेगर ॲड करायचं आहे। आता हे बॅटर थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून परत बघा 1 टेबलस्पून मी दूध घातलेलं आहे, म्हणजे पहिले 2 टेबलस्पून झालं आणि नंतरचा हा 1 टेबलस्पून एकूण मिळून आपण 3 टेबलस्पून दूध घातलेलं आहे। बॅटर अशा पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे। बघा आता हे बॅटर आपण आपल्या ह्या टीनमध्ये घालून घेऊया। आता
व्हिनेगर ज्यावेळेस घालतो त्यावेळेस पटकन बॅटर हलवून आपल्याला टिनमध्ये घालून घ्यायचं आणि बेक करायला ठेवायचं. जास्त वेळ आपल्याला हे बॅटर वरती ठेवायचं नाही आहे. आता स्पॅच्युलाच्या साह्याने बघा मी हलकंसं स्प्रेड करून घेणार आहे टिनमध्ये. जास्तही प्रेशर स्पॅच्युलाचं द्यायचं नाही आहे. हलक्या हातानेच हे आपलं स्प्रेड करून घ्यायचं. टिन टॅप करून घ्यायचा व्यवस्थित. आणि नंतर बघा मी काही ड्रायफ्रूट्स स्लाइस केले होते ड्रायफ्रूट्स कटरच्या साह्याने, तर ते आता आपण घालून घेऊया. असे केक बनवताना ड्रायफ्रूट्स वापरायचेच. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर टिन आपण हलकासा टॅप करून घ्यायचा आहे. आता हे ड्रायफ्रूट्स वरच्यावर राहू नये म्हणून स्पॅच्युलाने मी हलकंसं बघा याला दाबून घेते, म्हणजेच ते थोडंसं आपल्या बॅटरला चिटकून राहावे. आणि आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. हे आपण आता OTG 10 मिनटं आपण प्रीहीट करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये आता आपण बेक करायला ठेवूया. ज्यांच्याकडे OTG नसेल तर त्यांनी कुकर अगोदर 10 मिनटं प्रीहीट करून ठेवा. त्याच्यामध्ये मीठ काही घालायची गरज नाही आहे. एक प्लेट ठेवून कुकर 10 मिनटं प्रीहीट करून घ्या आणि नंतर आपला हा टिन ठेवून टाका. आता मी 45 मिनटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत. तोपर्यंत OTG असो अगर कुकर असो उघडायचा नाही. 45 मिनटानंतर बघा आपला हा केक आता बेक झालेला आहे. तो मी आता OTG मधून काढून बाहेर एका नॅपकिनवर बघा थंड करण्यासाठी ठेवला आहे. आता हा केक पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे. गरम गरम कधीच आपला हा केक डिमोल्ड करायचा नाही आहे, तो तुटतो. आता केक हा आपला पूर्ण थंड झालेला आहे. चाकूच्या साहाय्याने बघा या आपल्या केकच्या स्पॉन्जच्या कडच्या कडा आहेत ते आपण सेल करून घेऊया आणि नंतरच आता याला डिमोल्ड करून घेऊया. बघा मस्त असा हा आपला केक. याला बघा कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आणि व्यवस्थित छान असा हा बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता. नक्कीच एकदा घरी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आजची केकची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान रेसिपी बघण्यासाठी आदर्श केक या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.